मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे SRG अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। चला तर आपण पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2024 ह्या वर्षासाठी बघणार आहोत। तर आजचे आहे प्रश्नपत्रिका क्रमांक 2, जी पोलीस शिपाई पदासाठी अत्यंत आवश्यक आहे। चला तर बघूया। पहिला क्वेश्चन, महाराष्ट्र पोलीस दलाचे मासिक दक्षता हे आहे, तर ब्रीदवाक्य कोणते आहे? तर बघा, दक्षता हे मासिक आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे, आणि ब्रीदवाक्य कोणते आहे? तर बघा ऑप्शन, दुर्जनाचा निष्पात, बहुजन हिताय, सज्जनांचे रक्षण, सदरक्षणाय, खलनिग्रहणाय। तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4, सदरक्षणाय, खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे, आणि मासिक कोणता आहे? तर दक्षता हे मासिक आहे। नेक्स्ट क्वेश्चन बघा, घरबसल्या पोलीस तक्रार करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी प्रायोगिक स्तरावर सुरू केलेली प्रणाली कोणती आहे? तर कोणती आहे घरबसल्या कंप्लेंट करण्यासाठी? ई कंप्लेंट, ई जबान, ई पुरावा यापैकी नाही। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, ई जबान। बघा, घरबसल्या पोलीस तक्रार करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी प्रायोगिक स्तरावर सुरू केलेली प्रणाली म्हणजेच ई जबान। नेक्स्ट बघा, 3 नंबरचा क्वेश्चन, एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मुख्यालय यापैकी कोणत्या शहरात आहे? तर कोणत्या शहरात आहे? जकार्ता, मनिला, नवी दिल्ली, टोकियो। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, नवी दिल्ली येथे एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मुख्यालय। नेक्स्ट बघा, 4 नंबरचा क्वेश्चन, भारतीय महिला फुटबॉल संघाची कर्णधार कोण आहे? तर कोण आहे भारतीय महिला फुटबॉल संघाची कर्णधार? रेणू राणी, जुली किसन, आशालता देवी, रितू राणे। तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3, आशालता देवी ही भारतीय महिला फुटबॉल संघाची कर्णधार आहे। नेक्स्ट बघा, 5 नंबरचा क्वेश्चन, पहिल्या बालस्नेही पोलीस स्टेशनचे उद्घाटन कुठे झाले? तर कुठे झाले पहिल्या बालस्नेही पोलीस स्टेशनचे उद्घाटन? गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिसा। तर आपलं राईट आन्सर काय येणार? महाराष्ट्र येथे पहिल्या बालस्नेही पोलीस स्टेशनचे उद्घाटन झाले। नेक्स्ट बघा, विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? कोणत्या वर्षी झाली विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना? 1864, 1865, 1866, 1867। आपलं राईट आन्सर येणार 1865 मध्ये झाली विधवा विवाहोत्तेजक मंडळाची स्थापना। नेक्स्ट बघा, 7 नंबरचा क्वेश्चन, एकमेव सर्वात मोठा जैविक साधन संपदा साठा येथे आढळतो, तर कुठे आढळतो? सर्वात मोठा जैविक साधन संपदा साठा? मोसमी अरण्य, उष्णकटिबंधीय पानझडी वृक्षाचे अरण्य, ॲमेझॉन पर्जन्य अरण्य, समशीतोष्ण सूचिपर्णी अरण्य। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, ॲमेझॉन पर्जन्य अरण्य येथे एकमेव सर्वात मोठा जैविक साधनसंपदा साठा आढळतो। नेक्स्ट बघा, घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा पार पडले? तर केव्हा पार पडले घटना समितीचे पहिले अधिवेशन? 1 नोव्हेंबर 1946, 6 नोव्हेंबर 1946, 9 नोव्हेंबर 1946, 11 नोव्हेंबर 1946। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, 9 नोव्हेंबर 1946ला घटना समितीचे पहिले अधिवेशन पार पडले। नेक्स्ट बघा, 9 नंबरचा क्वेश्चन, भारतातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर कोणते? भारतातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य? तर राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात। तर याच्यापैकी कोणता आहे? तर याच्यापैकी ऑप्शन 4, गुजरात। गुजरात हे असे राज्य आहे की ज्यांनी भारतातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य केले। नेक्स्ट बघा, 10 नंबरचा क्वेश्चन, भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन येथे भरते, तर कुठे भरले? नागपूर, यवतमाळ, अहमदनगर, पुणे। तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4, पुणे येथे भरले। बघा, आपण 50 क्वेश्चनचा पूर्ण सेट तयार केलेला आहे, क्वेश्चन पत्रिका तयार केला आहे, आणि रोज एक एक क्वेश्चन सेट अवेलेबल होणार यूट्यूबला। त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून ठेवा।
लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना, जेणेकरून त्यांनासुद्धा फायदा होईल. चला तर बघूया नेक्स्ट क्वेश्चन. 11 नंबरचा क्वेश्चन आहे, भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी कुठे आहे? तर कुठे आहे भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी? पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 1 पुणे येथे आहे भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी. नेक्स्ट बघा 12 नंबरचा क्वेश्चन, भारतातील पहिली पाण्याखालून धावणारे मेट्रो ट्रेन कोठे सुरू झाली? तर कोठे सुरू झाली? मुंबई, कोलकाता, कच्छ, चेन्नई. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 3 कच्छ येथे सुरू झाली. नेक्स्ट बघा, बहिष्कृत हितकारणी सभा कधी स्थापन झाली? तर कधी स्थापन झाली बहिष्कृत हितकारणी सभा? 1924, 1926, 1927, 1928. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 1 1924 मध्ये बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन झाली. नेक्स्ट बघा, इस्रोला नासाकडून 2023 मध्ये कुठला उपग्रह प्राप्त झाला आहे? तर कोणता उपग्रह प्राप्त झाला आहे? NASAR, NISAR. 3 नंबर आहे HISAR, हिसार आहे ते मासार, MASAR. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 2 नंबरचा निसार. हा उपग्रह इस्रोला नासाकडून प्राप्त झाला 2023 मध्ये. 15 नंबरचा क्वेश्चन बघा, युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर कोठे आहे युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय? जिनिव्हा, वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, पॅरिस. तर आपलं राईट आन्सर काय ना तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 4 पॅरिस येथे आहे युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय. कुठे आहे? तर पॅरिस. नेक्स्ट बघा 16 नंबरचा क्वेश्चन, महाराष्ट्र पोलीस दलाने संकटग्रस्त बालकांसाठी सुरू केलेली हेल्पलाईन कोणते? तर कोणते? 1098, 1998, 1000, 1889. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 1 1098. ही महाराष्ट्र पोलीस दलाने संकटग्रस्त बालकांसाठी सुरू केलेली हेल्पलाईन आहे 1098. नेक्स्ट बघा 17 नंबरचा क्वेश्चन, फिफा वर्ल्ड कपचे 2023 सालचे यजमान देश कोण आहे? तर कोण होते फिफा वर्ल्ड कप 2023चे यजमान देश? उरुग्वे, मेक्सिको, अर्जेंटिना, फ्रान्स. तर आपला राईट आन्सर काय येणार ऑप्शन 3 अर्जेंटिना हा देश होता. ChatGPT हे प्रोग्राम कोणी विकसित केले आहे? तर कोणी विकसित केले ChatGPT हे प्रोग्राम? मायक्रोसॉफ्ट, ॲपल, गुगल, OpenAI. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 4 OpenAI यांनी सुरू केले आहे. बघा OpenAI. नेक्स्ट बघा 19 नंबरचा क्वेश्चन, भारतातील पहिले जातीनिहाय जनगणना करणारे राज्य कोणते? तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, बिहार. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 4 बिहार हे राज्य भारतातील पहिले असे राज्य आहे जिथे जातीनिहाय जनगणना केली गेली आहे आणि ते पहिले राज्य ठरले आहे बिहार. 20 नंबरचा क्वेश्चन बघा, ने, ये व शी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहे? तर कोणत्या विभक्तीचे? द्वितीय, तृतीय, सप्तमी, पंचमी. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 2 तृतीय विभक्तीचे आहे ने, ये व शी ही प्रत्यय. नेक्स्ट बघा, गरुड, मासा, साप, कावळा, सुरवंट या नामाचे लिंग ओळखा. तर काय आहे या नामाचे लिंग? पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, उभयलिंगी, नपुंसकलिंगी. तर आपला राईट आन्सर काय ऑप्शन 1 पुल्लिंगी आहे. गरुड, मासा, साप, कावळा, सुरवंट हे पुल्लिंगी शब्द आहे. नेक्स्ट बघा, कोणत्या कायद्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती केली? तर कोणत्या कायद्याने करण्यात आली मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती? 1935च्या भारत सुधारणा कायद्याने, 1813च्या संधी कायद्याने, 1919च्या मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायद्याने, 1909च्या मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याने. तर आपलं राईट आन्सर काय येणार 22चं ऑप्शन 1 1935च्या भारत सुधारणा कायद्याने मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची निर्मिती ही केली. नेक्स्ट बघा 23 नंबरचा क्वेश्चन, बॉम्बे प्रेसिडेन्सी या संस्थेची स्थापना कोणी केली? बघा बॉम्बे प्रेसिडेन्सी ही संस्था आहे आणि त्याची स्थापना कोणी केली? तर बघा ऑप्शन फिरोजशाह मेहता,
न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले. तर आपलं राईट आन्सर काय येणार? फिरोजशाह मेहता यांनी बॉम्बे प्रेसिडेन्सी या संस्थेची स्थापना केली. नेक्स्ट बघा 24 नंबरचा क्वेश्चन. मेट्रो रेल्वे मानक आहे ते. मेट्रो रेल्वे मानक ठरविण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली होती? तर कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती? ई श्रीधरन, अनिल कोकाडेकर, अजय शंकर यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन ए, ई श्रीधरन यांच्या अध्यक्षतेखाली मेट्रो रेल्वे मानक ठरविण्यासाठी समिती नेमली गेली होती. ई श्रीधरन. नेक्स्ट बघा 25 नंबरचा क्वेश्चन. 71वी मिस वर्ल्ड स्पर्धा कुठे आयोजित केली होती? तर कुठे आयोजित केली होती 71वी मिस वर्ल्ड स्पर्धा? पॅरिस, मुंबई, लंडन, हाँगकाँग. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 मुंबई येथे 71वी मिस वर्ल्ड स्पर्धा आयोजित केली गेली होती, मुंबई. नेक्स्ट बघा 26 नंबरचा क्वेश्चन. धानोर व गाढणाचे डोंगर कोणत्या जिल्ह्याशी निगडीत आहे? धानोर व गाढणाचे डोंगर. तर बघा ऑप्शन नंदुरबार, नाशिक, बुलढाणा, धुळे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 धुळे या जिल्ह्याशी निगडीत आहे धानोर व गाढणाचे डोंगर. धुळे लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा 27 नंबरचा क्वेश्चन. बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरून कोणता दोष दूर केला जातो? तर बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरून कोणता दोष दूर केला जातो असं क्वेश्चन आहे. तर बघा ऑप्शन निकटदृष्टिता, रात आंधळेपणा, दूरदृष्टिता यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 दूरदृष्टिता हा दोष दूर केला जातो बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरून. दूरदृष्टिता. नेक्स्ट बघा कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प येथे आहे. तर कुठे आहे? खापरखेडा, कराड, पारस, शिवसमुद्रम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 बघा कावेरी नदीवर पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प शिवसमुद्र येथे आहे. नेक्स्ट बघा चुकीची जोडी शोधा. पाचगणचे पठार सातारा, खानापूरचे पठार सांगली, तोरणमाळचे पठार नंदुरबार, सासवडचे पठार पुणे, नाशिक केलाय. जी शेवटची जोडी ही चुकीची आहे. बाकीच्या जोड्या ह्या बरोबर. पाचगणचे पठार सातारा येते, खानापूरचे पठार सांगली येते, तोरणमाळचे पठार हे नंदुरबार येथे आहे आणि सासवडचे पठार हे पुणे येथे आहे. नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो? तर कोणता घालतो? कांगारू, प्लॅटिपस, पेंग्विन, व्हील. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 प्लॅटिपस हा सस्तन प्राणी अंडी घालतो. याच्यात जे ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावरून आन्सर काढायचं. असे सस्तन प्राणी भरपूर आहेत नाही तर. नेक्स्ट बघा पराक्रम दिन केव्हा साजरा केला जातो? 26 जानेवारी, 23 जानेवारी, 29 जानेवारी, 25 जानेवारी पराक्रम दिन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 23 जानेवारी या दिवशी पराक्रम दिन हा साजरा केला जातो. नेक्स्ट बघा 32 नंबरचा क्वेश्चन. राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? बघा राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना कोण करू शकतो? राष्ट्रपती, राज्यपाल, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, विधानसभा सभापती. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 बघा राज्यपाल हा राज्यात आणीबाणी घोषित करण्याची शिफारस राष्ट्रपतींना करू शकतो. तर कोण करू शकतो? राज्यपाल. नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणत्या राज्यात नुकताच समान नागरी कायदा लागू केला आहे? जस्ट लेटेस्ट कोणत्या राज्यात केला आहे समान नागरी कायदा लागू? उत्तर प्रदेश, झारखंड, उत्तराखंड, मध्य प्रदेश. तर आपलं राईट आन्सर काय येणार? उत्तराखंड. बघा उत्तराखंड या राज्यात नुकताच समान नागरी कायदा लागू केला गेला आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बघा 34 नंबरचा क्वेश्चन. सुप्रसिद्ध कादंबरी श्रीमान योगी ही कोणत्या लेखकाची आहे? तर कोणत्या लेखकाची आहे ही कादंबरी श्रीमान योगी?
विश्वास पाटील, वि स खांडेकर, रणजित देसाई, शिवाजी सावंत. तर आपला राईट आन्सर काय? ऑप्शन 3 रणजित देसाई यांची आई श्रीमान योगी ही कादंबरी. नेक्स्ट बघा, प्रभाराव यांना कोणत्या भाषेतील साहित्यासाठी 2023चा सरस्वती सन्मान जाहीर झाला आहे? प्रभाराव, तर मराठी, मल्याळम, हिंदी, संस्कृत. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 मल्याळम. बघा, प्रभाराव यांना मल्याळम या भाषेतील साहित्यासाठी 2023चा सरस्वती सन्मान जाहीर झाला आहे. नेक्स्ट बघा 36 नंबरचा क्वेश्चन, गोडवा या शब्दाचा प्रकार सांगा. तर काय गोडवा या शब्दाचा प्रकार? विशेषण, नाम, सर्वनाम, भाववाचक नाम. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4 भाववाचक नाम आहे गोडवा. नेक्स्ट बघा 37 नंबरचा क्वेश्चन, खारट या शब्दाची जात कोणती आहे? तर कोणती आहे खारट या शब्दाची जात? सर्वनाम आहे, विशेषण आहे, क्रियापद आहे का क्रियाविशेषण आहे? तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 विशेषण आहे. खारट या शब्दाची जात विशेषण आहे. नेक्स्ट बघा 38 नंबरचा क्वेश्चन, बीज माता या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? बीज माता. तर सुप्रिया सुळे, सईबाई टोपरे, राहीबाई पोपेरे, अरुणा ढेरे. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 राहीबाई पोपेरे यांना बीज माता या टोपण नावाने ओळखले जाते. बीज माता राहीबाई पोपेरे. नेक्स्ट बघा 48, 32, 92. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 28, 29, 18, 48 याच्यापैकी बघा 4 आणि 8, 8, 9, 10, 8 चौक कसं केलं आहे? काहीतरी गोड झालंय बघा. 48चं 32 आणि 92चं ऑप्शन 3 18 येते. याचं राईट आन्सर 39चं ऑप्शन 3 18. नेक्स्ट बघा PQR RPQ DNS बरोबर किती? बरोबर कोणता आहे? SNS NSS NDS SDN. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 SDN. बघा PQR तर काय RPQ. तर इथे काय येणार? SDN. तर आपलं राईट आन्सर ऑप्शन 4. पवित्र भूमी पॅलेस्टाईन, युरोपचे क्रीडांगण. तर काय येणार? युरोपचे क्रीडांगण. फ्रान्स, इंग्लंड, स्वित्झर्लंड, जर्मनी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? स्वित्झर्लंड. बघा पवित्र भूमी पॅलेस्टाईन, तर युरोपचे क्रीडांगण हे स्वित्झर्लंड. नेक्स्ट बघा हिरवा म्हणजे बघा हिरवा म्हणजे पिवळा, पिवळा म्हणजे काळा, काळा म्हणजे लाल, लाल म्हणजे निळा. तर पिकलेल्या टोमॅटोचा रंग कोणता? तर लाल, पिवळा, हिरवा, निळा. तर आपला राईट आन्सर काय येणार? बघा उत्तर देण्याचा प्रयत्न करा, कमेंटमध्ये टाका. तर राईट आन्सर आहे निळा. निळा येणार कारण टोमॅटो हा लाल असतो. तर लाल काय? लाल म्हणजे निळा आणि लालला निळा हा दिला आहे. तर पिकलेला कसं असतं? टोमॅटो लाल असतो. तर लालसाठी कोणता शब्द वापरला आहे? निळा. म्हणून टोमॅटो हा निळा रंगाचा असेल. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 निळा. नेक्स्ट बघा भारताची मिसाईल वुमन म्हणून कोणाला ओळखतात? तर कल्पना नाईक, डॉक्टर कविता शर्मा, डॉक्टर टेसी थॉमस, डॉक्टर साक्षी खुराना. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 डॉक्टर टेसी थॉमस यांना भारताची मिसाईल वुमन म्हणून ओळखतात. भारताची मिसाईल वुमन. नेक्स्ट बघा चंद्रयान 2 मधील रोव्हरचे नाव काय आहे? तर प्रज्ञान, सज्ञान, ज्ञानदा, ज्ञान. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 प्रज्ञान. हे चंद्रयान 2 मधील रोव्हरचे नाव आहे प्रज्ञान. नेक्स्ट बघा 45 नंबरचा क्वेश्चन, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव बनणारे पहिले IPS अधिकारी कोण आहे? तर कोण आहे? प्रज्ञा सरवदे, राजवर्धन, सदानंद दाते, ब्रिजेश सिंह.
तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4. ब्रिजेश सिंह हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव बनणारे पहिले IPS अधिकारी आहेत. लक्षात ठेवा, पहिले IPS अधिकारी जे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव बनणारे पहिले IPS अधिकारी ठरले आहे ते आहे ब्रिजेश सिंह. नेक्स्ट बघा 46 नंबरचा क्वेश्चन. महाराष्ट्र पोलिसांचे डॉग स्क्वॉड ट्रेनिंग सेंटर येथे उभारले जाणार आहे. तर कुठे? नागपूर, लातूर, पुणे, वाशिम. महाराष्ट्र पोलिसांचे डॉग स्क्वॉड ट्रेनिंग सेंटर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 नागपूर येथे उभारले जाणार आहे. लक्षात ठेवा, नागपूर. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील तुरुंगामधील कैद्यांच्या रोजंदारीचे दर ठरविणारी समिती कोणती आहे? तर कोणती आहे? नंद समिती, इनामदार समिती, मीरा बोरवणकर समिती, यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 मीरा बोरवणकर समिती ही महाराष्ट्रातील तुरुंगामधील कैद्यांच्या रोजंदारीचे दर ठरविणारी समिती आहे. नेक्स्ट बघा 48 नंबरचा क्वेश्चन. SRPFचा रेझिंग डे कोणत्या तारखेस असतो? तर कोणत्या तारखेस असतो SRPFचा रेझिंग डे? 1 मार्च, 4 मार्च, 6 मार्च आणि 8 मार्च. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 6 मार्चला असतो. लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे, SRPFचा रेझिंग डे 6 मार्चला असतो. नेक्स्ट बघा, वन्यजीव पुणे नियंत्रण ब्युरोचे नवी दिल्लीचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात कोणत्या शहरात आहे? तर कोणत्या शहरात आहे? पुणे, नागपूर, मुंबई, गडचिरोली. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 मुंबई येथे आहे. बघा, मुंबई येथे आहे. लक्षात ठेवा, वन्यजीव पुणे नियंत्रण ब्युरोचे नवी दिल्लीचे प्रादेशिक कार्यालय महाराष्ट्रात कोणत्या शहरात आहे? तर मुंबई शहरात आहे. नेक्स्ट आणि शेवटचा क्वेश्चन आहे 50 नंबरचा. भारताचे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र कोणते आहे? तर कोणते आहे? नाग, पृथ्वी 1, अग्नी 1, ब्रह्मोस 1. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1. बघा, नाग हे भारताचे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आहे. चला, हे लेक्चर इथेच थांबलंय. भेटूया नेक्स्ट 3rd नंबर म्हणजे 3ऱ्या नंबरच्या प्रश्नपत्रिकेत. तोपर्यंत व्यवस्थित वाचा आणि प्लेलिस्टला आणखी सुद्धा लेक्चर अवेलेबल आहे, ते पण वाचा, जे पोलीस भरतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. आणि जिल्ह्यावर सुद्धा माहिती टाकलेली आहे, जिल्हा प्लेलिस्ट सुद्धा अवेलेबल आहे. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला.